मी माझे नाव डॉक्टर निखिल पाटील. मी जयसिंगपूर येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतोय. नॉर्मली आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्हाला भरपूर ब्लड प्रेशर किंवा बीपीचे पेशंट्स बघायला मिळतात. नॉर्मल ब्लड प्रेशर हा आपण 120-80 असा पकडला जातो. पण जेव्हा ब्लड प्रेशर वरचा बीपी किंवा सिस्टॉलिक बीपी 140 किंवा डायस्टॉलिक बीपी 90 याच्या वर जातो, तरी त्या पेशंटला आपण बीपीचा त्रास आहे किंवा हायपरटेन्शनचा त्रास आहे असं समजतो. बीपीचा त्रास टाळण्यासाठी किंवा बीपी आपले नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपाय किंवा काही तत्व सांगितली आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं मिठाचं प्रमाण कमी करणं, जेवणातील रेग्युलर लोणचं पापड अशा गोष्टींचं प्रमाण कमी करणं हे सर्वात प्रामुख्याने आहे. त्याचबरोबर आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे 30 मिनिट रेग्युलर व्यायाम करणं, स्ट्रेस किंवा ताणतणाव टाळणं, त्याचबरोबर स्मोकिंग किंवा अल्कोहोल प्रमाण जर असेल तर या गोष्टी टाळायला पाहिजेत. कारण स्मोकिंग आणि अल्कोहोल या दोन्ही गोष्टींचा आपल्या रेग्युलर ब्लड प्रेशरवर आणि डेली ऍक्टिव्हिटीजवर परिणाम होतो. त्यामुळे या गोष्टी प्रामुख्याने टाळल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर डॉक्टरांच्या कडून रेग्युलर आपलं बीपी चेक करून घेणं, बीपी संदर्भातल्या ज्या रक्त तपासण्या असतील त्या डॉक्टरांकडून करून घेणं, त्याचबरोबर आपलं जे डाएट किंवा जेवण आहे ते व्यवस्थित डॉक्टरांकडून समजून घेणं, ह्या देखील महत्वाच्या स्टेप्स आपण घेऊ शकतो. आपल्याला दिलेली मेडिसिन्स डॉक्टरांना न सांगता किंवा डॉक्टरांना न दाखवता स्वतःच्या मनाने चेंज करू नये किंवा बंद करू नये. त्याचे दुष्परिणाम नक्कीच आपल्या बीपीवर किंवा इतर अवयवांवर होऊ शकतो. बीपी जर कंट्रोलमध्ये राहत नसेल तर त्याचा परिणाम आपल्या सर्व अवयवांवर होऊ शकतो. पॅरालिसिस होणं किंवा अटॅक येणं किंवा किडनीवर परिणाम होणं, या सगळ्या गोष्टी बीपी किंवा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये न राहिल्यामुळे होतात. त्यामुळं रेग्युलर डॉक्टरांकडून बीपी चेक करून घेणे, स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे औषधं घेणे हाच बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा किंवा नियंत्रणात ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. थँक्यू. Issued in public interest by Unison Pharmaceuticals.